हा चालूच आहे. आज तसं आलं सुरू झालं ते. चला, दोन, 10, 11, 12. जय गुरु. जय गुरु. सर्वांना जय गुरु. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. सुरू करायचं. हो, 25 लोक आली आहेत मला असं. हो, बापरे. काल ही वाक्य केली का? हो ओके. दिलीप, मागचं घ्या. पहिल्या पहिल्या धड्यातलं केले. शेवटचं. दिलीपची हा, येस, तेच का. 24. हा हा. हे हा. वाक्य ही म्हटलं होतं काल, तुम्ही घरी प्रयत्न केलाच असेल ना? सोपी आहेत वाक्य. केली केली ती. हा, त्यामध्ये सगळ्यांना काय ऐकू येत आहे ना? काही अडचणी आल्या का सांगा काय आता. अडचण? काय समजलं नाही किंवा काही. केली आहेत आता, बरोबर आहेत की नाही बघा. वाचा नाही. स्क्रीन दिसतोय का सगळ्यांना? हो हो, दिसतोय. हो. हा, एक एक वाक्य एकेकाने वाचा ना. मी वाचू? स्क्रीनवरच हो, वाचायचंय का? नाही, एक एक आपण लिहून हा, मग मी वाचू का? काल दिलेला अभ्यास तो म्हणताय तो हो हो, वाचू का? वाचा वाचा. हा. आपलं नाव काय? सायली साऊळ. मी सायली साऊळ. हो. हा, वाचा. त्वम एकम पत्रम लिख. हम्म. त्वम एकम पुस्तकम पठ. एक मिनिट. आपण हा अभ्यास दिला, हे जे टेबल दिलंय ना, हो हो. त्या त्याच्यातलं आता इथे त्वम नाहीये ना? हा. आहे, सॉरी. त्वम दिलंय. हा, ते टेबल आहे इनकम्प्लीट आहे दिसत. हम्म. आहे. आहे आहे आहे. 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 तिकडे ह्याच्यात आहे. दिसत नाही स्क्रीनवर. हा अच्छा, आहे का नाही, तो स्क्रीन त्यामध्ये. नाही. काल हा हा. काल जे दिलेलं हो ते हो वेगळं आहे. हो, थोडस एकमच्या इकडे आधी अजून एक कॉलम आहे. हा, दिलीप, एक एकमच्या आधी कॉलम राहिलाय. तो कावर एकमच्या दिसत. हा, आधी वाचा. बरोबर आहे. हा. त्वम आहे. हो, बरोबर. वा- वाचा. हा, म्हणू का पुढचं? सॉरी, हो, वाचा. हा. त्वम त्वम मा एकम. हा त्वम मा दुग्धम पिब. हा. त्वम अर्थ मा काय होईल या जलम. वाक्याचा? हा, त्वम दूध मा दुग्धम पिब चा अर्थ काय? हा, दूध पिऊ नको. तू दूध पिऊ नको. हा, बरोबर. त्वम मा जलम पिब. हा त्वम मा जलम पिब. हा त्वम मा दुग्धम पिब. हा त्वम दुग्धम पिब. त्वम जलम पिब. हा त्वम धृतम पिब. हा. दुसरं कोणीतरी वाचा आता अजून. मी वाचू का? हो अपर्णा म्हात्रे. हो हा, वाचा. कोण वाचू? मी वाचू? हो. तुम्ही जे काय केलं ते वाचा. त्वम एकम पत्रम पठ. हम्म. त्वम एकम पुस्तकम पठ. हम्म. त्वम जलम पिब. त्वम मा धृतम पिब. हम्म. त्वम एकम पत्रम लिख. हम्म. त्वम दुग्धम पिब. हम्म. समजलंय ना आता? बहुतेक हे तसं सोपं होय आहे. हो. होय होय. आपण पुढे जायचं का पुढच्या ह्याच्यावर? शुभा जोशी. हा, बोला. शुभा त्वम मॅडम. पत्रम पठ. हम्म. हा, त्वम पत्रम पठ. त्वम एकम पत्रम पठ. त्वम दुग्धम मा पिब. एकम पुस्तकम पठ. त्वम धृतम पिब. त्वम जलम मा पिब. ओके. आता हे ओके. हे करण्यामध्ये काही अडचण कोणाला काही आलेली नाहीये. म्हणजे जोड्या लावा जो व्यवस्थित झालेला आहे. आता इथे तुम्ही जे म्हणता ना की त्वम आणि नंतर जिथं मा आलेला आहे, पिऊ नकोस, वाचू नकोस, तर ते मराठीमध्ये लिहिताना ते स लिहायचं शेवटी. कोणतरी बोलताना सुरुवातीला नको म्हटले नुसते, नकोस नाही आलं. म्हणजे ते मराठीमध्ये पूर्ण क्रियापद नाही आलं. ते करू नकोस. नकोस, अच्छा. वाचू नकोस, लिहू नकोस. म्हणजे हा आपला पहिला पाठ संपलाय असं आपण डिक्लेअर करू. त्याच्यामध्ये पुन्हा काही अडचणी कोणाला असल्या
तर आता शेअर करा किंवा नंतर जेव्हा वाटेल तेव्हा विचारा केव्हाही. ओके. हो हे जे एक मिनिट ते स्क्रीन हो हा. हो मा पत्रम पठ मा दुग्धम पिब हे सगळे जे आहे ते हम्म. त्याच्यामध्ये त्वम हे बाय डिफॉल्ट त्वम म्हणजे आहे ना, हे मा हो पत्रम पठ हो म्हणजे तसं नसलं तरी अ, तो गृहीत धरलेला आहे त्यामध्ये, हा रिझ्युम्ड आहे. हा पण इथे ह्या या स्क्रीनवर हा दिसत नाही ते. ऍक्च्युअली स्लाइड मध्ये आहे, पुस्तकात सुद्धा हम्म. तोम आहे. या स्लाइड मध्ये काहीतरी त्वम मा अक्षर पूर्ण पत्रम बसत पठ नाही. हा हा तोम आहे त्यामध्ये. आणि नसेल तरी काय असतं की अच्छा अच्छा क्रियापदाचं जे असतं स्वरूप असतं, त्या क्रियापदाच्या स्वरूपावरून कर्ता कोण आहे, अहम आहे का त्वम आहे का अजून कोणी आहे, हे ओळखता येतं. म्हणजे आपण जसं क्रियापद बघितलं की कळतं आपल्याला की या ठिकाणी कर्ता कोण असेल. लिख म्हटल्यानंतर समोरच्या माणसाला म्हणतोय आपण लिख. मग समोरच्या माणसाला आपण काय म्हणणार, त्वम म्हणणार, तू म्हणणार. हम्म तर त्या ठिकाणी तसं. सर हा बोला. सर हा मुक्ता बोला. कानपुजे, जसं तुम्ही हे म्हणतात वम मा दुग्धम पिब, हम्म. तसं मा शेवटी पण लागू शकतं का की नाही लागू शकत? नाही, हे कुठेही घेतलं तरी अर्थ बदलत नाही संस्कृतमध्ये. मा ओके. दुग्धम पिब, दुग्धम मा पिब, त्वम दुग्धम पिब मा. त्वम दुग्धम पिब मा, आता हे आपण आपल्या लॉजिक प्रमाणे असं गेलो पण होऊ आपण शकतं की का? त्वम दुग्धम मा पिब, त्वम पुस्तकम ना पठ मा पठ, त्वम मा लिख. हम्म. हे आपण आपल्या नॉर्मली मराठीत आपण जसं करतो, कर्ता कर्म क्रियापद तसं घेतलं. पण संस्कृतमध्ये तसं बंधन नाहीये. तुम्ही मागे पुढे करून लिहिलं तरी त्याचा अर्थ काढताना तसाच घेतला जातो जसा नॉर्मल मराठीमध्ये घेतो आपण. हे ओके. अर्थ बदलत नाही त्याचा. लिख मा, मा लिख, त्वम मा लिख, त्वम लिख मा, लिख त्वम मा, किंवा त्वम शेवटी घेतलं तरी चालतं. अर्थ एकच लक्षात राहतो. आलं. हा. ओके. हो हो दुसरा पाठ घेऊया आता आपण. हं. हा द्वितीय पाठ आहे. याच्यामध्ये पुन्हा ही काही क्रियापद म्हणजे धातू आलेले आहेत. कोणी वाचेल का? का मी वाचू? याच्या आधी आता हे हा बघा, बघा. वरती वरती काय लिहिलंय, क्रियापदाने लिहिलंय. हा हा क्रियापद हे एक वचनी झालं आणि क्रियापदानी हे बहुवचन झालं. म्हणजे अनेक क्रियापदं दिली आहेत. या पानावरती 7 क्रियापद दिसतात आपल्याला, म्हणून वरती क्रियापदानी असं लिहिलंय. आणि हे नी लिहिताना सुद्धा न नळाचा आहे, न बाणाचा नाही, मोठा न नाहीये. आणि ती सुद्धा पहिली वेलांटी आहे. म्हणजे बऱ्याचदा मराठीमध्ये आपण शेवटी घेताना दुसरी वेलांटी असते, म्हणजे ती दीर्घ असतं. इथे हे ऱ्हस्व आहे. संस्कृतमध्ये बऱ्याच ठिकाणी अशा ऱ्हस्व दीर्घ वेगळं वेगळं आहे. हे थोडं काळजीपूर्वक बघावं लागतं. क्रियापदानी एक एक कुणीतरी वाचा, एक एक जण, प्रत्येक जण एक एक वाचा, म्हणजे मी वाचू उच्चार का? कसा करता का. हा वाचा. पण सर ह्या सगळ्या हेच आहेत ना, क्रियापद जी दिलेली आहे ते तूच कर असं या अर्थीच नाही, दिली, आता आज्ञाच आता आहे. या ठिकाणी वाक्य नाहीये. हे फक्त आपण क्रियापद हा पण वाचतोय. आज्ञाच आहे, होय, हे नुसती फक्त क्रिया हो फक्त. हो 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 हे आहे सगळ्या सध्या अच्छा या घटकेला आपण आज्ञार्थी सर्वात सोपं असतं, म्हणून ते सुरुवात तशी करतोय आपण. मग अच्छा हळूहळू अच्छा एक एक ऍड करत जातील नंतर. ओके. हं. पहिलं वाचेल कोणी? मी वाचू का? हो मिनल त्या हो वाचा वाचा. हा वाचा. मिनल कुटुंबे. हो हेल हेल हा. खेळ हा आता तो हेल ल हलन. प्ले. हा उच्चार योग्य ल केला तुम्ही. हलायचं पहिले. हो हो. हा. तर दुसरं. कु कुरु कुरु. कु कुरु हं. कर कर हं. डू परफॉर्म मेक ऍक्ट. हं. आता हे वरती जे नंतर होतं यम खेल, म खेल हलायचं. आणि हा. खेल जे आहे, हा शब्द आपल्या माहितीतला आहे. हम्म, म्हणजे खेल हम्म. हे हलंत घेतल्यानंतर धातू म्हणून सुद्धा तेच आहे, क्रियापद म्हणून सुद्धा खेलच आहे. इथे मात्र खाली दुसऱ्या याच्यामध्ये त्याचा धातू क्रू आहे. म्हणजे बरेच शब्द संस्कृत सुरू होताना जेव्हा मनुष्य बोलायला चुकला असेल, तेव्हा एखाद्या पहिल्या एका शब्दापासून सुरुवात झाली कुठतरी.
मग नंतर दोन शब्द ऍड झाले कुठेतरी असे. तर क्रू हा पहिला धातू त्यातला आलेला आहे. आणि मग त्याची वेगवेगळी रूपं अशी. आता इथे कुरु आज्ञार्थ घेतलाय. कुरु म्हणजे कर. मग वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळी त्या क्रूची रूपं बदलत जातात. काय झालं? तिसरा आहे गम, गच्छ. हा म्हणजे जा जा गो. गम गम असं म म्हणायचं. हलंत आहे. हा, ते गम सॉरी, असं नाही गम म्हणायचं. गम गम ग गम पूर्ण आहे. ओके. ग पूर्ण आहे. गम हा गम हम्म. गम. गम गच्छ म्हणजे तो मला त्यातला वाटलं म धातू. हलंत आहे का असं वाटलं. हो हो, मग पण म्हणून हलंतच तो आहे. गम असं नाही म्हणायचं. अच्छा हलंतच ओके, आहे तरी पण गम तो गम. म्हणायचं. बर. हा, गम गच्छ म्हणजे तो गम धातू आहे आणि तो चालतो मात्र गच्छ म्हणजे गच्छामी, गच्छावः, गच्छती असं ते सगळी त्याची रूपं होणार आहेत. तुम्ही ऐकलं असेल आपल्या कुठल्याही ह्याच्यामध्ये हो. स्तोत्रात वगैरे सुद्धा आहेत. हा, हो. आणि आता ह्या गमची एक गंमत अशी की हा गम गच्छ म्हणजे जा, टू गो, आणि त्याला आ हा उपसर्ग लागतो ती चौथ्या ह्याच्यात. हा, आ आ अधिक गम, आ गच्छ, आणि आ ये. गच्छचा अर्थ मात्र ये. आ, हम्म, बरोबर उलटा अर्थ झाला त्याचा. गो अँड कम. आलं का लक्षात? आला. हे असे आता संस्कृतमध्ये, हा, असे संस्कृतमध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी येणार आहेत हळूहळू. हा, तर बरं, आ अधिक मराठीमध्ये गम. मराठीमध्ये आगमन म्हणजेच हा या आगम पासूनच हो आलेला हो आहे का हा, ते? हो हो. हो हो, बरोबर बरोबर बरोबर. असेच शब्द आगमन. आपल्या. पुढचं वाचा. खाद आज म्हणजे खाद. आज हा हा, म्हणजे म्हणजे खा खा. खा और हा ईट. हा, इट, खा. हम्म. क्रीड. नंतर क्रीड. क्रीड क्रीड, क्री खेळ. दीर्घ आहे पायी. क्री दीर्घ आहे. क्रीड ओके. क्रीड. हा क्रीड आणि क्रीड. हा हा खेळ खेळ प्ले. हा हम्म. हा. आता वरती पण खेळ आलेला आहे आणि इथे पण खेळ आलेला आहे. तो कसं आता पुढे पुढे संस्कृतमध्ये काय आहे भाषेचं, अगदी बारीक सूक्ष्म फरक त्या शब्दांमध्ये आहेत. खेळणं क्रीडामध्ये वेगळं, खेळ क्रीड, म्हणजे गेम येईल आणि तिकडे खेळ म्हणजे खेळ नाही असेल ते. आणि क्रीडा करणे आपण जे म्हणतो ना, क्रीडा हा वेगळा अर्थ आहे त्याच्यामध्ये. सूक्ष्म फरक आहेत. आपल्याला जसे जसे पुढे शब्द येतील तसे लक्षात येतील. भू भव भव म्हणजे होणे. म्हणजे हा, होणे, भव. होना बी. हा हा, म्हणजे आपण भवामि, जसं भव, भू भू भवती. म्हणजे जमीन म्हणतो तसं त्यातल्या भूचा काही संबंध नाही. हे क्रियापद आहे. भू हा हा होणे हा, हा असं. भव हे त्याच्यातून तयार झालेलं क्रियापद आहे. आपण शुभम भव असं म्हणतो हा बघा. हा. हो शुभम भव असं ऐकलं असेल. हो. हा, आता पुढे काही शब्द पण नवीन आहेत. आता हे होते क्रियापद. यापुढे हा, आपले आहे ते शब्द. हा शब्दाचं बहुवचन. कोणी वाचेल? वाचताय? हो. एक मी शैला लिमये. हो, एक हा, वाचा. पहिले पहिले पाच तत्र. वाचा तुम्ही. तत्र म्हणजे हम्म, तेथे किंवा वहा हम्म, किंवा देर. हम्म, हम्म, अत्र म्हणजे हम्म, येथे हम्म, किंवा यहाँ किंवा हम्म, हियर. हम्म, हम्म, कार्यम काम किंवा काम, हम्म, ए वर्क. हम्म, हम्म. अभ्यास, हम्म, अभ्यास, Yes, हम्म, sir. ड्युटी. हम्म. व्यायाम, अभ्यास, नाही, ते अभ्यास, वर नाही ते खाली स्टडी. सरक. वरच हा खालीवर झालंय ते. खालीवर झालंय का? हा, हा हा, व्यायाम अभ्यास हा ते बरोबर. हो, व्यायाम, व्यायाम, व्यायाम हा, व्यायाम म्हणजे व्यायाम. एक्सरसाइज. एक्सरसाइज. हा, हा. करेक्ट. हा. दुसरं कोणी 6 ते 10 दुसऱ्या कोणीतरी वाचा. मी वाचू का? कविता गायधनी. हो वाचा. हा, कविता ताई वाचा. हा. मोदकम, हम्म, लाडू, खालती गेलंय. लड्डू. हा हा. हा, स्वीट बॉल. हम्म, ओदनम, भात, हम्म, भात, बॉइल्ड राईस. हम्म, प्रतिदिनम, प्रतिदिन, एव्हरीडे. हम्म, शीघ्रम म्हणजे हम्म, लवकर, जल्दी, क्विकली. हम्म. सत्वरम लवकर किंवा जल्दी किंवा इमिजिएटली. हम्म. मी वाचू?
हो हा जोशी. गृहम हा, नाव काय तुमचं? वाचू? हो शुभा जोशी. हो हा, शुभाताई. गृहम घर, घर हिंदीतलं होम, हम्म, हाऊस. हम्म, हम्म, उद्यानम बाग, हिंदीतलं बागीचा, हम्म, बगीचा, गार्डन, पार्क. हम्म, भोजनम हम्म, जेवण, भोजन, डाएट, मील. हम्म, अपि सुद्धा, पण, भी हिंदीतलं हम्म, ऑल्सो, बट. च आणि व हिंदीतलं और आणि हम्म, अँड. सर्वात खाली अलसह, हम्म. आळशी, आलसी, हम्म. लेझी. हम्म. बहुतेकांना हे सगळे शब्द आपले मराठी जे जाणतायत किंवा हिंदी सगळ्यांना अर्थ साधारण समजतोय ना, काही हो प्रॉब्लेम नाही ना. न- बरेच आपण रोजच्या याच्यात वापरतो, पण अगदीच हो वेगळे शब्द म्हणजे वेगळे म्हणजे मोदकम, ओदनम, हे जरा वेगळे शब्द आहेत. हो ना, हो लक्षात येत आहेत बरोबर. का? होय हो आणि होय. आता हो. इथे हो हो ह्याच्यामध्ये हो. एक लक्षात घ्या, तत् म्हणजे तेथे, अत्र म्हणजे येथे, ही हो अव्ययी आहेत. अपि म्हणजे सुद्धा, च म्हणजे आणि, ही सुद्धा अव्ययी आहेत. हं? त्याच्यामध्ये काही फरक पडत नाही. आणि बाकीचे सगळे नपुंसकलिंगी, पुल्लिंगी असे शब्द आहेत. त्यातला अभ्यास हा, व्यायाम हा, जे विसर्ग आलेले आहेत पुढे, ते पुल्लिंगी शब्द आहेत. आणि ज्याचा म पाय मोडलेला म्हणजे हलंत आहे, ते नपुंसकलिंगी शब्द आहेत. असं साधारण आता त्या शब्दांकडे बघून आपल्याला लक्षात येईल कुठले पुल्लिंगी आहेत, कुठले नपुंसकलिंगी आहेत. आणि हे मुद्दाम सांगितलं, तत्र, अत्र, अपि आणि च, ही 4 अव्यय आलेली आहेत आपल्याला. आलं का लक्षात? हम्म. हा. हो कारण प्रभाशंकर, मला एक हा प्रश्न विचारायचा होता. ते हा अपी हा म्हणून आलंय ते ऑल्सो आणि बट आलंय, पण बटला आपण किंतु पण वापरतो ना? हो हो, बरोबर आहे. हा. परंतु हो, थँक्यू. पण येईल आपल्याला पुढे शब्द. समानार्थी अनेक शब्द आहेत त्यामध्ये, भरपूर हा समानार्थी हा आहेत. हम्म, हम्म. हा हा. आता इथे मोदकम जे आहे आता तुम्ही आपल्याला बघित हम्म. हा, हा, बोला मॅडम. बोला बोला बोला. मोदकम नॉर्मली आपल्याला वाटतं की मोदक असं काहीतरी, हो तर खरं मोदकमचा अर्थ होतो कुठलाही गोड पदार्थ. नॉर्मली या ठिकाणी लाडूला किंवा एका स्वीट बॉल कुठलाही असेल त्याला वापरला जातो. म्हणजे मोदक आपल्या ह्या मोदकमला सुद्धा मोदकम चालतं, पण नॉर्मली आपल्या अभ्यासामध्ये सध्या मोदकम म्हणजे लाडू असंच घ्यायचं. ओदनम म्हणजे शिजवलेला भात. म्हणजे तांदूळ असतो हो त्याचं वेगळं नाव आहे, त्याला तांदूळम म्हणतात. ओदनम म्हणजे शिजवलेला भात. प्रतिदिनम म्हणजे बर रोज. ते सोपं आहे. हा, सोपं आहे ते, म्हणजे आपल्या मी वाचण्यामध्ये आहे, वापरात नसेल फारसं, पण वाचण्यामध्ये असतं. आता अलसह, मोदकम आणि ओदनमच लक्षात ठेवलं पाहिजे जरा. हो ते राहतं सरावाने. आम्हाला असं हा. वाटायचं त्यावेळेला, वर्षापूर्वी आम्हाला असं वाटायचं की काय उदन नक्षत्र, ते मोदकम म्हणलं की नेमकं मोदकच समोर यायचे. तर तसं नाही होत ते आता. आता इथं अपि च तत्र अत्र हे जे आहे ते, ह्याच्यामध्येचं वैशिष्ट्य पूर्वी काय, ते बदल होत नाही म्हणजे काय होतंय, सांगेल का कोणी मला याच्यामध्ये? म्हणजे कुठेही ते असलं तर त्याचा वापर शब्द तसाच राहतो, त्याला असंच राहतो म्हणजे काहीही बरं. कुठल्याही काळात, विसर्ग वेळेला किंवा काही कुठल्याही वचनामध्ये, प्रत्येक कुठल्याही लिंगामध्ये, हा. कुठल्याही विभक्तीमध्ये सेम याचं स्वरूप बदलत नाही. हम्म. म्हणून ते हम्म, हम्म. त्याचा शब्दाचा अर्थ तो अव्यय, ज्याचा व्यय होत नाही ते अव्यय. आणि बाकी हे तर मॅडम आणि सांगितलं होतं की उद्यानम आणि हे जे बाकी शब्द आहेत ते नपुंसकलिंगी आहे, विसर्ग असलेले पुल्लिंगी आहे. तत्र अपि आणि च. असे हम्म. बरेचसे अवयव आहेत, अव्यय आहेत. हे 4 अच्छा. या ठिकाणी आपण वाचले आता. ठीक आहे इथपर्यंत? कालच्या धड्यात आपल्याला 2 आली होती अव्यय, आठवतात का कुणाला? पहिल्या धड्यात पम विसर्ग नाही लागला की नाही विसर नाही नाही त्वम त्वम पहि- नाही हम नाही, नाही त्वम अवयव. सर्वनाम ना आहे. न हो मा न मा आणि मा, बरोबर. मा न आणि मा. बरोबर. बरोबर. न आणि मा बरोबर. करेक्ट. एक विचारू का मी?
हो. विसर्गा लागला सगळे शब्द हे नपुसकलिंगीच असतात का? नाही नाही, पुल्लिंग. विसर्ग पुल्लिंगी. साधारणपणे पुल्लिंगी. विसर्ग असलेले हा, पुल्लिंगी हा. असतात. आणि ज्याला अच्छा. म एंडिंग असतं अर्ध म, हम्म. ते साधारणपणे नपुसकलिंगी असतात. आणि त्याप्रमाणे त्याचे पुढे सगळे स्वरूप बदलतात, म्हणून ते आवश्यक आहे आपल्याला माहिती असणं. कुठे विसर्ग आता इथे लागतो एक आणि हा हॅलो. ऍडिशनल मी हा मी बोला प्रकाश भोगते बोलतोय. बोला. शीघ्रम हा अव्यय आहे की नाही, नपुसकलिंग शब्द आहे? नपुसक. नपुसकलिंगीच असतो. नपुसकलिंगीच. पण तर तो हे अव्यय नाही, त्याचं स्वरूप बदलतं त्या ठिकाणी, त्याला विभक्ती क्रियाविशेषण असतं. विशेषण येऊ शकतं, ते क्रियाविशेषण. विशेषण येईल ते, पण त्याचं स्वरूप बदलतं. त्याचे प्रत्यय होतात, त्याला विभक्त्या विभक्ती होतात. लागतात त्याला, जेव्हा बदलतं क्रियापद म्हणून तिथे किंवा विशेषण म्हणून, त्यावेळेला तिथे अं, त्याला अव्यय ट्रीट केलं जातं. हम्म. हम्म. ते- आलं आता पुढे घ्यायचं. हा. आता ही काही वाक्य सुरू, वाक्य आणि तर वाक्य सुद्धा पुन्हा वाक्याचं वाक्यानी. वाक्याचं हे वाक्य शब्दाचं बहुवचन वाक्यानी. वाक्यानी मगाशी आलं तर क्रियापदानी. क्रियापदानी होतं इथे, नीरस. हे हा वाक्यानी होतं. नीरस्व क्रियापद. आहे. हा ह्याच्याकडे फक्त बघून ठेवा हे शब्द की ते पुढे येणार आहेत आपल्याला, हम्म, असे रस्व नी असलेले एंडिंग. हम्म. आता एक एक वाक्य वाचूया आपण. हा, नवीन नवीन आतापर्यंत कोणीतरी वाचा, हा, मगाशी ज्यांनी न वाचलं नाही वाचलेलं. आतापर्यंत त्यांनी सुरुवात करा कोणतरी. मी वाचू ठीक का? आहे, मी हो, वाचतो. वाचा वाचा वाचा. हा तत्र पहिली दोन क्रीड. वाक्य एकाने वाचा. हम्म, तत्र क्रीड, हम्म, तेथे खेळ. क्रीड. वहा खेल, हम्म. प्ले देअर. हो. त्वम अत्र खेल, हम्म, तू येथे खेळ. हम्म, तू यहाँ खेल, यू हम्म. प्ले हियर. हम्म. आता इथे समजलं ना? खेल आणि क्रीड हे दोन्हीचा वापर त्यांनी केलाय. त्वम हो, आणि तत्र अत्र वापरलेला आहे, एवढंच. पण दोन्हीचा अर्थ खेळच आहे ना. हा, हो खेळच हो आहे. क्रीड आणि खेळ मध्ये हे अल्टरनेटिव्ह आहेत. करेक्ट. दुसरं कोणीतरी वाचा. तिसरं आणि चौथं वाक्य दुसऱ्या कार्य. कोणीतरी वाचा. मी हा वाचू का? हम्म, हा मी अपर्णा वाचू म्हात्रे. का? कार्य. तुम्ही. अपर्णा म्हात्रे. हम्म, हा हं? कार्यम हो कुरु. हम्म, काम कार्यवती. कर. हा कार्यम कुरु. हा काम कर. काम कर. परफॉर्म ड्युटी. हा डू वर्क. हा. अलसहा मा भव. हम्म, आळस करू नको. हम्म, आलस्य मत कर. हम्म, हम्म, डू नॉट बी लेझी. हम्म. ओके, नाही, दोनच ओके. आता वाचले ना? ह्याच्यामध्ये हा, सांगा मला. ह्याच्यामध्ये त्वम अध्यारूत आहे हे लक्षात आलं असेल ना तुम्हाला. हो. त्वम हा. कार्यम कुरु, त्वम हम्म. अलसः मा भव, हे त्वम आहे हम्म. तिथे. आता आपण तेच शिकतोय, फक्त पुढे जसं येईल तसे अजून काय काय येत जातील. म्हणजे ओके. हे पुढचं सगळे वाक्य आत्मसात. कोणाला तरी उद्देशून आहेत का? हो, हो समोरच्या माणसाला, आज्ञार्थी आहेत ती. जो तिथं उपस्थित हो, आहे बरोबर. समोरच्या समोर, माणसाला. त्याला उद्देशून म्हटलेली आहे हा. की हे कर, हे करू नको, तिकडे खेळ, इकडे खेळ. बरोबर. समोर आहे तो. दुसऱ्या सेंटेन्स मध्ये त्यांनी दुसऱ्या सेंटेन्स मध्ये हा त्यांनी फॉर्म दिलाय, बाकी याला हो, फॉर्म आपण गृहीत धरायचं का असं? हा, हो असं हो इथे ना? बाकी ठिकाणी गृहीत धरले जाते. कारण हे क्रियापद पण स्वरूप त्याच्यात सेकंदाला बघितलं ना, त्यांनी लिहिलेलं आहे. ते कुरु वगैरे शब्द सर, बघितले, कुरु क्रीड असे आज्ञार्थी दिसले की तिथे त्वम गृहीत त्वम धरलेले आहे. हम्म. दुसऱ्या त्वम कार्यम वाक्यामध्ये कुरु. हा त्वम लिहिलंय, त्याच्यावर अनुस्वार हवा होता का? हा हा, तेच मी आता सांगतो त्वम. तुम्हाला की तुम्ही आता इथे बघितलं असेल की हा म जे आहे हलंत आहे इथे. हा. हा, त्याचं ते कारण नको आहे. असं आहे की नॉर्मली काल आपण नियम काय बघितला की जर सुरुवातीला किंवा मध्ये जर असेल तर तो वरती अनुस्वार द्यायचा, अनुस्वार. आणि शेवटी येस. असेल तर त्वम असं जसं लिहिलंय इथे तसं लिहायचंय. इथे मात्र सुरुवातीला बरोबर. असून सुद्धा तोम असं लिहिलेलं आहे, कारण हे समोरचं अक्षर जे आहे आहे. ओके. म्हणजे ज्या ठिकाणी स्वर असतो, आ ई उ असं ते, हं. तर जर हं. स्वर असेल समोर तर हे हं. त्ववरती अनुस्वार न देता त्याला त्व आणि हलंत नंतर म असं लिहायचं. करेक्ट. हा एक नवीन नियम. आता इथे जेव्हा यांनी कार्यम कुरु लिहिलेलं आहे तिसऱ्यामध्ये,
तर इथे त्वम हलंत त्वम या ठिकाणी अध्यर्थ असल्यामुळे काय वाटतं आपल्याला की वाक्य कार्यम पासून सुरू झालंय. तर इथे अनुस्वार का आला? इथे कार्यम हे कर्म आहे. काम कर, काय कर, काम कर. म्हणजे काम हे करता नाहीये, त्वम हा करता आहे, जो दिसत नाही पण गृहीत धरलाय. आणि कार्य हे करायचं आहे. आणि जेव्हा कर्म असतं त्यावेळेला त्याला अनुस्वार असतो, त्याला द्वितीय विभक्ती म्हणतात. म्हणजे कर्म जे असतं ते नेहमी द्वितीय विभक्तीत असतं. आणि साधारणपणे द्वितीय विभक्ती जी असते ती अनुस्वार असलेली असते आणि तसं ओळखायला सोपं जातं. जसं इथे त्वम तिथे त्वम अत्र. येणार, हा, कार्यच्या पुढे त्वम येणार ना, इकडे मग तो पाठीमागे त्वमवर पाठीमागे अनुस्वार येईल, येणार. पुढे येईल, कुठे येऊ शकतं. कार्यम त्वम करू, कुठे हा, येऊ मग शकतं. त्याच्यावर अनुस्वार येईल ना. तिथे अनुस्वार येईल. हो, हा, अनुस्वारच. असं. हम्म. कारण इथे कू आहे, कारण इथे का त्याच्या आहे, त्यामुळे इथे अनुस्वार येईल. बरोबर आहे. हम्म. स्वर असं. आता हे चौथं जे वाक्य आहे, अलसह मा कोणीतरी भव. विचारताय. बोल, कुणी म्हणताय काही प्रश्न आहे काही? कुणाला काय विचारायचं आहे का? नाही नाही. नाही. ओके. आता हे वाक्य इथे असं आहे, अलसह मा भव. आता इथे बघा 16 वाक्य जे आहे अलसह, शब्द 16वा जो आहे अलसह म्हणजे आळशी. इथे हे वाक्य जे आहे अलसह मा भव, हे थोडस इथे या ठिकाणी करेक्शन करायचंय. करेक्शन करून नंतर देऊ तुम्हाला. अलसह मा भव याचा अर्थ होतो आळशी होऊ नको. भव म्हणजे होणे, भू पासून तयार झालं भव. आपण बघितलं इथे ना, भू म्हणजे भव हे हो हो. क्रियापद आहे इथे. म्हणजे होणे, म्हणजे आळशी होऊ नको. आता आळस करू नको झाला असं काय तर आलस्यम न कुरु असं होईल. किंवा आलस्यम मा करू. मा करू. काही नाही नाही कळलं, जरा परत सांगाल का? हा, तर हे वाक्य हे जे ना अलसह मा भव. हा. आता हे अलसह जे आहे शब्द हा इथे गेलाय. अलसह, हम्म. अलसह म्हणजे आळशी. आळशी म्हणजे एखादी व्यक्ती आळशी असेल, हम्म. हे याचं विशेषण झालं व्यक्तीचं ते. तर आळस करू नको म्हणजे हे आळस या ठिकाणी हे हा. करण्यासारखं काम करतं. म्हणून आळस करू नको हे याचा अर्थ आणि हे वाक्य वेगळं वेगळं आहे. अलसह मा भव याचा अर्थ आळस करू नको असा होत नाही. हम्म. अलसह मा अच्छा. भव याचा अर्थ आळशी होऊ नको. हे तुम्ही लिहून घ्या पाहिजे सध्यापुरतं. अच्छा, हा, होऊ ते जरा नको. हा, हा, आलसह म्हणजे आळशी, तुझं वाटतं. मा म्हणजे नको, भव म्हणजे होऊ. आळशी होऊ नको कोण असा अर्थ होईल त्याचा. नकोस. आणि जर अलसह भव म्हणजे मा कोण? कुरु म्हणजे आळस करू नको. अलसह मा आलस्यम, कुरु. त्याला कुरु. आलस्यम असं, आलसह नाही होणार ते, हा, आलस्यम अच्छा होईल ते. ते बदलून अच्छा तुम्हाला आम्ही पाठवतो त्याला वेगळं. आलस्यम बरं मा बरं. करू आलस्यम मा करू असं होईल मा किंवा कुरु. म्हणजे ओके, आळस आलस्य. करू नको. सर पण इंग्लिश मध्ये ते बरोबर आहे, डू नॉट बी लेझी, ते बरोबर आहे ना? बरोबर बरोबर वाक्य आहे ते. अर्थाने मग ठीक आहे, पण मराठी. आळस करू नको हा वेगळा शब्द हा झाला. हा. करू आलस्यम नको आणि आळशी होऊ नको हा वेगळा होऊ अर्थ नको. आहे. हो हा, हो वेगळं. भवचा अर्थ तिथे आला नाही असं झालं त्या वाक्यात. हो ठीक आहे. म्हणजे बी ना. हा, टू बी, भव म्हणजे होणे. होणे, होणे. टू बी, हो हा टू बी जे टू आहे बी. ते. हा, हा हे इथं जे गेलं आपल्याला त्यामुळे टू भव म्हणजे होणे, हा बी. हे बी नाही, टू हा बी पाहिजे इथे. हा. हो. काही थोड्या पीडीएफ मध्ये करेक्शन्स हा, करायच्या करेक्शन आहेत. आहे, जुन्या केव्हा तरी केलेले आहेत. पुढचं वाचेल कोणी? पुढचं वाक्य. एक मला तत्र शंका आहे, हो हा आहे. हो माझं नाव अनघा देव. हो. मला एक हा शंका आहे की ते आलसहा असं कधीच हम्म. येणार नाही ना? नाही, आळशी, आळशी शब्द वापरतात नाही तुम्हाला, नाही आळशी नाही या. हा, नाही, ठीक आहे. इथे आता त्वम आहे म्हणून ते आलस्यम असं हो म्हणताय तुम्ही. हो हो. पण ते जर आलसहा आहे कधी येईल का? का का येऊ, आलसहा आहे कधीच येऊ आलस हा शकत हे नाही? आहे ना. आळस करू नको हा असं जेव्हा म्हणत आपल्याला, अलस उठ हा पटकन आवाज करू अलस नको. आहे. आपण जेव्हा म्हणतो ना आता बस झाला, आळस आळस करू नको, आता उठ, आता हा खूप हा वेळ झोपला असतो आज. तर आलसह हा मा भव उत्तिष्ठ बर असं होईल त्या ठिकाणी. बर. तत्र शीघ्रं थँक्यू. गच्छ. हा, तर हे पुढे हम्म. वाचेल कोणी?
सोपं आहे एकदम. मी वाचते सर. हा. शी शीतल जोशी मी. हो 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 मी नवीन वर्ग जॉईन केलाय. हो आजच आला का चांगलं. तुम्ही? वेलकम. वेलकम टू. नाही आज तिसरा दिवस आहे. अच्छा. हो आता येणंच आहे मग. मग काल तुम्ही नव्हतात का? वाचा. हो काल मी नव्हते. मी पाठवलं होतं मेसेज. हा ओके ओके ओके. या. तत्र शीघ्रम तत्र गच्छ. शीघ्रम गच्छ. तेथे लवकर जा. महाशीघ्र जा. गो देअर क्विकली. ओके. अत्र आगच्छ. इथे इकडे ये. यहाँ आ. कम हिअर. आलं ना लक्षात? सोपं गच्छ आहे ना? आगच्छ. हो हो. तत्र तिथे आणि अत्र इथे. बरं. हा. गच्छ आणि आणि गच्छ आगच्छ. आणि तत्र आगच्छ. गच्छ. हा तत्र गच्छ अत्र आगच्छ. सर सर मी मुक्ता खानखुजे. हो बोला. हा आता जसं हे अत्र आगच्छ आहे, इथे जर आपण आधी त्वम लावलं तर तो हलंत येणार. पण मग अत्रच्या पुढे पण आ जो आहे तो स्वरच आहे ना. मग चालेल ना. मग काय त्यांनी काय अडचण होत नाही. मग त्याला त्रला हलंत नाही 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 नाही. नाही. अत्र हे तसं नाही ना. अत्र हे कुठंच बदलत नाही. अव्यय आहे. अव्यय आहे ते. बदलणार नाही. ओके. त्वम अत्र आगच्छ. जाऊया पुढे. पण गच्छ म्हणजे जा आणि आगच्छ म्हणजे ये असं होतं का? नुसतं गच्छ म्हणजे जा. हा गच्छ म्हणजे जा. आगच्छ म्हणजे ये. ये. हा ठीक आहे सर. आता 3 अक्षरी शब्द कुणी वाचेल? 7 आणि 8. हो मी प्रथमं व्यायामं कुरु. अर्थ अर्थ वाचा. मी वाच. कुणी वाचा? कोण वाचते? मी वाचते. अपर्णा म्हात्रे. हो वाचा. प्रथमं व्यायामं कुरु. प्रथम अगोदर व्यायाम कर. पहले व्यायाम कर. फर्स्ट परफॉर्म एक्सरसाइज. पश्चात भोजनम कुरु. नंतर मागाहून भोजन कर. बाद में भोजन कर. टेक मील आफ्टरवर्ड. पुढचं वाचू का? शंका याच्यात? हे ठीक आहे. अजून दुसऱ्या कोणीतरी वाचा. न वाचलेल्यांनी वाचा. मी वाचते. प्रभा जयशंकर. मोदकम खाद. लाडू खा. लड्डू खा. ईट अ स्वीट बॉल. ओदनम अपी खाद. आता इथे खाद असं नाही म्हणायचं. एक मिनिट. खाद द पूर्ण आहे ना. तो हलंत आहे का द? नाही. खाद द पूर्ण म्हणायचा. खाद असं नाही. मोदकम खाद. ओदनम अपि खाद. द पूर्ण ओदनम म्हणायचं. अपी खाद. भात सुद्धा खा. भात भी खा. ऑल्सो ईट बॉइल्ड राईस. संस्कृतमध्ये हे हलंत आणि उच्चार करणं ह्याच्यावरती सरांनी पहिल्या ह्याच्यात सांगितलंच तसं. जो शब्द पूर्ण आहे द तो पूर्ण म्हणायचा. शेवटचा असेल तर. हलंत असेल तर तसा म्हणायचा. उद्यान. आता द बघा. द हलंत आहे. द व्यंजन आहे. त्याच्यात य मिसळले. उद्यानम गच्छ. त्वम उद्यानम गच्छ. तू बागेत जा. बगीचे में जा. गो टू द गार्डन. वाचा पुढचं 12वं वाक्य. कोण वाचताय? गृहं सत्वरम आगच्छ. घरी लवकर ये. घर जल्दी आ. कम होम इमिडिएटली. ओके. आता ह्याच्यामध्ये छोटी वाक्य आपण शिकलो. 7व्या आणि 8व्या मध्ये तुम्हाला काही फरक वाटतो का? प्रथमं व्यायामं
आणि पश्चात भोजनम कुरु. पश्चात आणि प्रथमम मध्ये. हा, प्रथमम लिहिल्यावरती पण खाली पश्चातम नाहीये, पश्चात. जसं मराठीमधलं पश्चात आहे तसंच हे पश्चात आहे. तर मराठीमधलं पश्चात आपण हलंत घेत नाही, तर संस्कृत मधलं त जे आहे ते हलंत असतं. पश्चात भोजनम करू, नंतर जेवण कर. फक्त पश्चात जेव्हा जेव्हा लिहिलं जाईल तेव्हा ते हलंत राहील, हे लक्षात ठेवायचं. ओके, लक्षात आलं सगळ्यांच्या? आता हे उलट आहे. पण एक प्रश्न होता. हो, त्या माझं नाव अनघा देव. ऍक्च्युली मला प्रश्न होता की ते पश्चात जो आहे ते नेहमी पश्चात असंच राहणार का, हो, अव्ययासारखं? हो, ते बदलत नाही. हा, थँक्यू. आता हे आपण संस्कृत मधलं मराठीमध्ये केलं. त्याचं उजवीकडचं उत्तर न वाचता एक प्रयत्न करून बघा. तू जेवण कर याचं आपण कसं करणार, म्हणजे उजवीकडचं न बघता प्रामाणिकपणे करून बघा, जमतं का? भोजनम त्वम भोजनम खाद होईल का? त्वम भोजनम कुरु. हा, गुरु हेच होईल. त्वम खाद असू शकतं, पण त्वम भोजनम खाद असं नाही होणार. त्वम भोजनम कुरु. कुरु किंवा त्वम खाद जरी म्हटलं, खाद्य जरी म्हटलं तरी ते होऊ शकतं, पण इथे आपल्याला तसं अपेक्षित नाहीये. 3 शब्दांचं वाक्य करायचंय. त्वम भोजनम कुरु, नंतर काम कर. पश्चात कार्यम कुरु. कार्यम पश्चात कार्यम कुरु. कार्यम कुरु. हा, त्वम व्यायामम कुरु. ओके. पश्चात मोदकम खाद. पश्चात मोदकम खाद. मोदकम खाद. उद्यानम गच्छ. वाव, जमलं. म्हणजे बरेच चांगले वाक्य केले आपण. ह्या वाक्यामध्ये कुणाला, ज्याने जे बोलले नाही त्यांना कुणाला अडचण वाटली का बोलले ट्रान्सलेट करण्यामध्ये, भाषांतर करण्यामध्ये, समजण्यामध्ये? शब्द आठवले नाही? सुरुवातीला वेळ लागेल, पण हो ना, वेळ लागेल. पण हो हो, ते तर होणारच आहे. म्हणजे असं खूपच अडचण वाटली असं काही वाटतंय का? किंवा हे जे आहे ना, मला एक शंका आहे. वर्षा नाव आहे माझ्या. हे नंबर 3 आहे ना, जे तू व्यायाम कर, त्वम व्यायाम करू, व्यायामम करू. म वरती अनुस्वार. व्यायाम करू. नाही, व्यायाम वरती अनुस्वार. व्यायामम. आता मला वाटतं दिलीपजी वेळ संपत आली आहे. पुढची आता ही पाठाच्या पुढची जी वाक्य आहेत, पुढची वाक्य जी आहेत ना, तुम्ही पुस्तकातला फोटो होमवर्क म्हणून घ्या. याला पुढची असेल ना, मी तुम्हाला टाकतो आम्ही फोटो ग्रुपवरती. टाकते. फोटो टाकतो ग्रुपवरती. तुम्हाला जेवढे जमतील तेवढे करा यातले. हे थांबा जरा दिलीपजी. हा, ही अभ्यास 5 नका घेऊ आता. ही 20 वाक्य आहेत, त्यातली 5 आपण आता केली आहेत. 5 केली आपण. पुढची 15 तुम्ही जरा घरी प्रॅक्टिस करा. 4चा फोटो काढून घेता का तुम्ही? हॅलो मॅडम. नाही, मी पाठवते. ग्रुपवर पाठवते. म्हणजे मग उत्तर तुम्ही दाखवू नका आता. म्हणजे त्यांना, आणि आपलं हे रेकॉर्डिंग सगळं तुम्हाला मिळतंय ना ऐकायला? काल पाठवलं होतं. स्लाइड सुद्धा सगळ्याच्या मिळाल्या तर बरं होईल. हो, ते कसं ते दिसतंय. पार्ट संपला की टाकतो. रेकॉर्डिंग कालचं सगळं बघितलं ना, त्याच्यात तुम्हाला स्लाइड्स पण दिसल्या ना.